6 मेला अचानक वादळी वाऱ्याच्या आलेल्या पावसामुळे वारदोली गावातील आदिवासी नागरिकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या घराची छतं उडून गेली होती। त्यामुळे कित्येक समस्यांचा सामना या ग्रामस्थांना करावा लागला होता। त्यावेळी तहसीलदारांनी या गावाची पाहणी करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता। तसेच नागरिकांना तात्काळ मदत देण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी केले होते। मोठं संकट ओढावूनही वारदोली ग्रामस्थांना तहसीलदारांकडून कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने नाराज वारदोली ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांना एक निवेदन सोपवलंय। वारदोली गावचे माजी उपसरपंच पंढरीनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले। या प्रसंगी संतप्त झालेल्या पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या भावना कर्नाळ टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केल्या। 6/5/2015 जो वादळ आला होता त्या वादळाने आदिवासींची जवळजवळ 37 घरं भुईसपाट केली होती। पत्र राहिली नव्हती, काय त्यांना खायला अन्न नव्हता। स्वतः तहसीलदार सुद्धा जागेवरती पोचले नव्हते, पण आम्ही ग्रामपंचायतीने जी मदत केली आणि लोकांनी जी मदत केली आणि त्या आदिवासींना धान्य मिळून दिलं। तहसीलदाराने स्वतः भेट दिली आणि तहसीलदाराने सांगितलं की 4 दिवसात तुम्हाला त्या आदिवासींची सोय होईल, की त्यांच्या घराला पत्र येतील, कवळं बसतील, त्यांना धान्य मिळेल। धान्य तहसीलदाराने आम्हाला उपलब्ध करून दिला, ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिला। पण 6/5/2015 जो आम्ही आता जवळजवळ महिना झाला, पण तहसीलदार फिरकला सुद्धा नाही। दुसरी गोष्ट आम्ही तहसीलदारांच्या कानावर घातली होती, ही घरं का उडली, ही घरं का उडली, ही छप्पर का उडले, तर बोलो या ॲलोबल आणि वाधवा कंपनीने जी बोलो कत्तल झाडांची केलेली आहे आणि साफसफाई केले, त्याच्यापासून लाल माती आमच्या घरात शिरते आणि झाडं तोडल्यामुळं त्या वादळ जो वारा असतो तो पूर्णपणे घरात शिरून त्याची नाश होते, पत्रा उडतात। पण साधा कंपनीला पण आम्ही कळवलं, ते माने म्हणून साहेब आहेत कंपनीचे, त्यांना पण आम्ही 2-3 दिवस आज बोलवतोय। ते आम्हाला उडवडीची उत्तरं देतात, ते सुद्धा येत नाही। आम्हाला म्हणतात सरपंच, माजी सरपंच येतो, असं करतो तसं करतो, पण एकही रुपयाचा केला नाही। एक मुंबईची चांगली ट्रस्ट भेटली आम्हाला, ते आदिवासींना मदत केली आणि दुसऱ्या लोकांनी जी आम्ही या वाधवा आणि ॲलोबल या चोर कंपनीने अक्षरशः गावात मिटिंग घेतली आणि म्हणले का तुम्हाला आम्ही करतो काय असेल तर आम्ही म्हणलो लेखी द्या, तर ते म्हणलं 30-30 किलो एकराला धान्य देतो। मी त्यांना आवाहन करतो, तुमच्या कंपनीत जेवढी लोक असतील त्यांना 30-30 किलो धान्य मी देतो, त्यांना 30-30 किलो धान्य मी देतो। पाहिजे असेल तर तुम्हाला भीक लागली असेल त्या कंपनीला तर त्यांना 30-30 किलो आमच्या गावाला धान्य देतील। आणि तहसीलदारांनी जर बुधवार परत जर आमच्या गावाला भेट दिली नाही तर आम्ही गुरुवारी या तहसीलच्या इथेशी येऊन उपोषण करू, सगळे लोक, आदिवासी सगळे। जर आम्हाला जर धान्य म्हणजे लोकांची सोय झाली नाही आणि लेखी स्वरूपात लिहून दिलं नाही आणि गोरगरिबांना मिळाला नाही तर या तहसील ऑफिसमध्ये येऊन उपोषण केल्याशिवाय राहणार नाही। कारण महिना झालेला आहे, तहसीलदार आलेला नाही आहे।